नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 500 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च किती येईल या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर 500 स्क्वेअर फूटचं घर बांधायचं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाचा होऊ शकतो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल खर्चाची आणि लेबर खर्चाची सर्व माहिती दिलेली आहे। सिमेंट साधारणतः 200 ते 250 बॅगच्या आसपास लागू शकतं। एका सिमेंट बॅगची खरेदीची किंमत आपण सरासरी 360 रुपये धरलेले, 250 बॅगचे झाले 90,000 रुपये सिमेंटसाठी। स्टील किती लागणार आहे? टोटल 500 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शनसाठी 1600 ते 1800 किलोच्या आसपास स्टील लागणार आहे। आपण 1800 किलो धरूया जास्तीत जास्त। स्टीलचा जो खरेदीचा रेट आहे तो आपण 65 रुपये पर किलोचा रेट धरलेला आहे। 1800 किलोचे झाले 1,17,000 रुपये स्टीलसाठी। त्यानंतर बांधकाम करण्यासाठी व RCC कामासाठी करसेंट किती लागणार आहे? 7 ते 8 ब्रासच्या आसपास लागणार आहे। आपण 8 ब्रास धरूया। करसेंटचा जो खरेदीचा रेट आहे ब्रासचा तो आपण 6,000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। 8 ब्रासचे झाले 48,000 रुपये। प्लास्टर करण्यासाठी प्लास्टर सँड किती लागणार आहे? प्लास्टर सँड 4 ब्रासच्या आसपास लागणार आहे। प्लास्टर सँडचा जो खरेदीचा रेट आहे ब्रासचा तो 8,000 रुपये ब्रासचा रेट धरलेला आहे। 4 ब्रासचे झाले 32,000 रुपये। खडी RCC कामासाठी 7 ते 8 ब्रासच्या आसपास लागणार आहे। खडीचा जो खरेदीचा रेट आहे ब्रासचा तो 5,000 रुपये धरलेला आहे। 8 ब्रासचे झाले 40,000 रुपये। वीट किती लागणार आहे? बाहेरील बांधकाम 9 इंच व आतील बांधकाम जर 4 इंच असेल तर 8,000 नग वीट लागणार आहे। एका विटाची जी खरेदीची किंमत आहे आपण ते सरासरी 8 रुपये धरलेले, 8,000 विटांचे झाले 64,000 रुपये। त्यानंतर स्टाईल व ग्रँडसाठी किती खर्च येऊ शकतो? मटेरियलसाठी 50,000 रुपये खर्च येऊ शकतो। दरवाजे, खिडकी, स्लायडिंगसाठी 60,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। प्लंबिंगच्या मटेरियलसाठी 35 ते 40,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। इलेक्ट्रिकल मटेरियलसाठी 30 ते 35,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। पेंटिंगच्या मटेरियलसाठी 35 ते 40,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। मित्रांनो, या सर्वांची जर टोटल बेरीज केली तर मटेरियलसाठी किती खर्च येऊ शकतो डायरेक्टली आपल्याला अंदाज लागणार आहे। या सर्वांची बेरीज केली तर मित्रांनो म्हणजे एकूण मटेरियलसाठी खर्च 6,16,000 रुपये येऊ शकतो। मटेरियलसाठी खर्च 6,16,000 रुपये खर्च येऊ शकतो मटेरियलसाठी। आता कामगार खर्च किती येऊ शकतो म्हणजे लेबर खर्च किती येऊ शकतो हे जाणून घेऊया। सर्व कामाचा जो रेट आहे आपण तो 490 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। या 490 पर स्क्वेअर फूट मध्ये सेंटरिंग काम असेल, बांधकाम प्लास्टरचं काम असेल, स्टाईल बसवण्याचं काम असेल, प्लंबिंग काम असेल, इलेक्ट्रिकल काम असेल, पेंटिंग काम असेल, सर्व कामाचा जो रेट आहे आपण तो 490 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। आता हा रेट काही ठिकाणी कमी जास्त असू शकतो। आपण उदाहरणासाठी 490 रुपये पर स्क्वेअर फूट धरलेला आहे। टोटल आपलं 500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन आहे तर 500चा गुणाकार 490 बरोबर केला तर उत्तर किती येणार आहे? 2,45,000 रुपये। हा मित्रांनो म्हणजे काय लेबर खर्च किती येऊ शकतो? 2,45,000 रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो। मटेरियलचा खर्च किती आला होता? 6,16,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो आला होता। लेबर खर्च किती आला होता? 2,45,000 रुपयाच्या आसपास येऊ शकतो। या दोन्हीची जर बेरीज केली तर आपल्याला टोटल अंदाज लागणार आहे 8,61,000 रुपये। म्हणजे 500 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी मटेरियल खर्च व लेबर खर्च एकूण खर्च 8,61,000 रुपयाच्या आसपास येईल। सूचना सर्व माहिती तुम्हाला अंदाज येण्यासाठी दिलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।